नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, जीवनामध्ये जिंकायचं का हरायचं हे आपल्याकडे चॉईस असते सुरुवातीला, नंतर ऑप्शन राहत नाही. जसं आपण एखादा कागद आहे, कागद ब्लँक आहे, त्याच्यावर काय लिहायचंही आपल्याला अधिकार आहे, आपल्या मनावर आहे. आणि जेव्हा कागदावर सगळं काही लिहिलं तेव्हाच जागाच शिल्लक राहत नाही. तसंच जीवनाचं आहे. जेव्हा माणूस जन्माला येते तेव्हा तुम्हाला काय घडवायचे ते तुमच्या हातात असतं, परंतु वेळ निघून गेला. जसं परीक्षेमध्ये बघा, 3 तासाचा पेपर असतो. एक बार वेळ निघून गेला तर तुम्हाला पुन्हा कळायला लागून उपयोग होत नाही. काही काही प्रश्नाची उत्तरं आठवतात शेवटी, किंवा काही काही परीक्षा दिल्यावर, पेपर दिल्यावर, हॉलच्या बाहेर गेल्यावर आठवतात. काही उपयोग होत नाही मित्रांनो. ह्याला वेळेला महत्त्व आहे, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. आणि वेळ जी निर्माण होते चांगली वाईट हे आपल्या कर्मानं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला कुणीतरी चांगलं सांगणारा पाहिजे. आता बरेच लोक काय म्हणतात, उद्या आता भविष्यात काय घडणार आहे कोणाला माहिती नसतं. बरेच लोक काय म्हणतात, जे LICची पॉलिसी कशाला काढायची, मेडिक्लेम कशाला काढायचे, आणि आहे ते पण भरत नाहीत, बंद करतात. मित्रांनो, हे जे तुमचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे तुम्हाला आधार देण्यासाठी, आपण आधारच तोडून टाकतो. आणि मग प्रॉब्लेम आल्यानंतर परत महत्त्व कळायला लागतं. मित्रांनो, काय असतं, आपल्याला वेळ ही आपल्या हातात असते चांगली वाईट निर्माण करायची. आता भविष्यात काय घडणार आहे कोणालाही माहीत नाही, परंतु कर्मही आपल्या हातात आहे. आणि कर्मावर भविष्य आहे. भविष्य बदलायची ताकद कर्मामध्ये आहे. आणि कर्म नाही चांगलं केलं तर भविष्य कधीही बदलत नाहीत. म्हणून पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, अडचणीत आहेत आणि त्रासामध्ये आहेत. आता बघा, जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सांभाळतात का आता कोणी? पूर्वी सांभाळायची, कारण परिस्थिती गंभीर निर्माण होत चालली आहे आणि माणसाची वैचारिक पातळी बदललेली आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी लोक समाजाला घाबरायचे, घरच्याला घाबरायचे. आता कोणीच कुणाला घाबरत नाही. जन्म दिलेल्या आईवडिलाला मुलं घाबरत नाहीत. आईवडिलाला घाबरावं लागतं मुलाला भीतात आईवडील, अशी अवस्था आहे मित्रांनो. तर कसं होतं, जर शिक्षकच कमजोर झाला तर विद्यार्थी कसा घडणार? त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. कारण जो मार्गदर्शन करणार आहे तसंच कोणी ऐकत नाही, किंवा त्याला किंमत देत नाही, किंवा त्याला रिस्पेक्ट देत नाही, किंवा ते अनुकरण करत नाही, तर काय होईल? भविष्य कधी सुधारणार नाही. म्हणून तर आता प्रॉब्लेम आहे. जसं लोकसंख्या वाढली भारतातली, कुणीच कुणाचं ऐकत नाही. आणि आज जे प्रॉब्लेम निर्माण झाले, 10-12 हजार रुपयात लोक राबतात का नाही? ॲक्च्युअल 1 लाख 2 लाख मिळायला पाहिजे. मिळतात का? महागाईच्या हिशोबाने मिळतात का? आणि महागाई किती वाढेल ही कोणाच्या तर हातात आहे का? त्याच्यासाठी मित्रांनो, जे हातात आहे आपल्या, प्रयत्न करणं, चांगल्या गोष्टी करणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगले दिवस नक्की येतील. हे आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये पेपरवर लिहून देतो, की तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते लिहून दिले जातात. आणि तुम्ही EMIनं पैसे भरायचे. EMI CFD म्हणतो आपण. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घ्या आणि मेडिक्लेम पण घ्या. अधिक माहितीसाठी फोन करा. ओके, थँक्यू.